सध्याचं धावपळीचं जीवन, त्याचबरोबर स्मोकिंग, अल्कोहोलचं कन्झम्पशन, व्यायामाचा अभाव आणि बॅड हॅबिट्स यामुळे मूल न होण्याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे. मित्रांनो, याची काय कारणं असू शकतात याची संपूर्ण चर्चा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, स्पर्म काउंट, हेल्दी स्पर्म, मॉर्टिलिटी ऑफ स्पर्म या सर्व गोष्टीची चर्चा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. फर्टिलिटीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुमचे स्पर्म हेल्दी असणं. यामध्ये स्पर्मची साईज, शेप आणि मोटिलिटी ऑफ स्पर्म, स्पर्मची पोहण्याची ताकद ही खूप महत्त्वाची आहे किंवा त्याची वेळ देखील महत्त्वाची आहे. इरेक्ट करता हे स्पर्म इरेक्ट झाल्याच्या नंतर ते ओव्हरीपर्यंत वाहत जाण्यासाठी जो वेळ लागतो तो साधारण 2 ते 3 मिनिटाचा वेळ असतो. यामध्ये मॉर्टिलिटी मध्ये स्पर्मची पोहण्याची ताकद किंवा पोहण्याचा वेळ, तर हा वेळ साधारण 3 मिनिटाचा असला पाहिजे. 3 मिनिट ते स्पर्म पोहले पाहिजेत किंवा ते पुढे ट्रॅव्हल केले पाहिजेत, पुढे वाहत गेले पाहिजेत. आणि हेल्दी स्पर्म असतील तर ते वाहत जातील किंवा ते पोहत ओव्हरीपर्यंत, तर त्याला हेल्दी स्पर्म म्हणतो. जर मोटिलिटी पॉवर कमी असेल, मोटिलिटी टाइम कमी असेल, मूल न होण्याची समस्या उद्भवू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्म काउंट. साधारण एका इरेक्शनमध्ये 15 लाख स्पर्म बाहेर पडतात. मधून एक स्पर्म हा वाहत आणि पोहत जाऊन पुढे अंड्यापर्यंत पोहोचतो आणि तो सक्सेस होतो. तर मित्रांनो, स्पर्म काउंट हा देखील खूप महत्त्वाचा आहे. म्हणजेच पुरेशा प्रमाणामध्ये स्पर्म इरेक्ट होतात का, ही देखील खूप महत्त्वाची बाब आहे. बऱ्याच जणांमध्ये स्पर्म काउंट चांगला असतो पण तो स्पर्म हे डेड असतात, ही देखील समस्या आहे. म्हणजे स्पर्म काउंट चांगला आहे पण तो स्पर्म बाहेर पडल्या किंवा इरेक्ट झाल्या ते मरतात किंवा मरण पावले स्पर्म एट होतात, ही देखील मूल होण्याची महत्त्वाची समस्या आहे. मित्रांनो, यानंतर आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे स्पर्म इरेक्ट होताना व्यवस्थित इरेक्ट होत नाहीत. काही अंशी इरेक्ट होतात, काही अंशी मध्येच राहतात आणि काही अंशी डेड स्पर्म इरेक्ट होतात. म्हणजेच इरेक्टाईल डिस्फंक्शन ही देखील खूप महत्त्वाची समस्या आहे. त्यानंतर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजेच वेळेआधीच स्पर्म इरेक्ट होतात आणि हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो मूल होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. इफ यू आर नॉट एबल टू इजेक्ट युअर स्पर्म ऑर डिपॉझिट युअर स्पर्म इन द ओव्हरी, त्यासाठी IVF ही नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. ते तुमच्या स्पर्म मधून हेल्दी स्पर्म बाहेर काढले जातात आणि ते एका काचेच्या नळीमध्ये डिपॉझिट म्हणजे आर्टिफिशियली डिपॉझिट करून त्या ठिकाणी अभ्रकाची निर्मिती केली जाते आणि ते अभ्रक परत स्त्रीच्या ओव्हरीमध्ये पेरलं जातं, ते डिपॉझिट केलं जातं आणि त्यानंतर बाळाची निर्मिती होती. तर ही आहे IVF टेक्नॉलॉजी. होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी एक वरदानच आहे. तुमच्या काही समस्या किंवा याबद्दलची माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता.